नमस्कार मंडळी, शौर्य आणि मम्मी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर आज मस्तपैकी आपण बटाटा साबुदाणा पापड बनवूया. खूप छान लागतात बटाटा साबुदाणा पापड. तर इथे बघा किती क्रिस्पी झालेले आहे आणि खूप छान फुलले पण आहे. तर इकडे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. तर साबुदाणा मोठ्या साईजचा घेतलेला आहे. तर साबुदाणा स्वच्छपैकी धुवून मी 2 पाण्याने भिजवायला ठेवून दिला. तर साबुदाणा भिजेपर्यंत इकडे चूल वगैरे पेटून चुलीवर पाणी ठेवून दिलं गरम करायला. तर इकडे मी बटाटे घेतले, अर्धा किलो बटाटे घेतले. साबुदाणा अर्धा किलो घेतला तर बटाटे बी अर्धा किलोच घेतली. तर बटाट्याचा खीस केलेला आहे मी इकडे. तर बटाट्याचा खीस झाला तर इकडे मी बटाट्याचा खीस करून झालेला आहे. तर इकडे साबुदाणा जो आहे आपला भिजून झालेला आहे. तर साबुदाणा मस्तपैकी भिजल्यानंतर याच्यामध्ये कोमट पाण्यामध्ये टाकायचा. तर इकडे कोमट पाण्यामध्ये साबुदाणा टाकल्यानंतर 3 चम्मच जिरं टाकलं आणि कढीपत्ता टाकायचा. ते छान लागतं. भरपूर टाकलेला आहे. तर थोडंसं चिकन टाकायचं. तिखटानं भारी चव लागते. त्याच्यामध्ये 2 चम्मच टाकलं. थोडंसं चवीनुसार टाकायचं. हे बटाटा साबुदाणा पापड खूप छान लागतात. करून बघा नक्की एकदा. तर मस्तपैकी आपण 10 मिनटं शिजवायला पण द्यायचे. घट्ट झालं की त्याच्यात थंड झालं की एका ओल्या कपड्याला आपण मस्त छान बटाटा पापड काढायचे. नंतर 2 दिवस वाळल्यानंतर बघा किती छान असे बटाटा पापड झालेले आहे. तर मी करून दाखवते बघा किती छान अशी झालेली आहे बटाटा पापड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओला फॉलो करा. बघा.